सो आजचा आहे डे 3 नांदेवाडी. जसं इकडून निघून आपण जाणार आहे हडीत. हडीच्या साईडला जेवढे पण देवळं वगैरे आहेत ते आपण बघणार. चला स्टार्ट करूया. कुंकावळा. कुंकावळ्यामध्ये दुर्गा देवी मंदिराची येथे आले. सो आजचा आहे डे 3 नांदेवाडी. सो आपण चाललो आता देवळाच्या आतमध्ये आणि ओटी भरायला. सो पूर्ण फॅमिली सकट चाललो आहे. आणि जसं इकडून निघून आपण जाणार आहे हडीत. हडीच्या साईडला जेवढे पण देवळं वगैरे आहेत ते आपण बघणार. सो इव्हन आज पण इकडे भरपूर लाईन वगैरे आहे. तिकडून आपण आतमध्ये जातो आता. आणि आतमध्ये ॲक्च्युली व्हिडिओ शूटिंग अलाव नाही आहे, मग इकडेच मी बंद करतो. फायनली दर्शन झालेलं. आता हार्डली फक्त 5 मिनटं लागले असतील दर्शनाला. तर आपण हडीला आपण आता इथून निघणार आहे. सो हडीला पण आपण जाणार आहे. आपण आपली बाईक काढणार आहे आणि बाकीची फॅमिली येणार आहे कार. सो आपण आपली बाईक आता काढूया. चला. सो जस्ट निघालो होता घरातून. सो हा पाठचाच गेट जिकडे लास्ट टाइम मी तुम्हाला दाखवलेलं गाडी लावलेली. आणि रिक्षाच्या बाजूला ही आपली गाडी उभी आहे. थोडीफार घाण झाली असेल, तिला फटाफट आता पुसून घेऊया आणि एका कोल्ड स्टार्ट देऊया. बिकॉज दोन दिवस झाले असेल गाडी उभीच आहे अशीच. मी परत तिला बघायला आलोच नाही. ज्या दिवशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेली तीच मी बघितलेली. गाडी पण पुसून घेऊया फटाफट सगळे यायच्या आधी. चला स्टार्ट करूया. सो एक गाडी आपली निघते. सो यामध्ये पूर्ण फॅमिली आणि बाईकवरती फक्त मी आणि वृषाली. ॲक्च्युली भरपूर लेट झालं आहे. टायमिंग चालू आहे 4:51. ॲटलिस्ट 5 वाजायला आले पूर्ण. अजून कोण पण जेवलं नाही. सो मला इकडचा रस्ता माहिती नाहीये. सो आपण मोस्ट ऑफ द कारच्या पाठीचं राहणार आहे. सो राहुलचा पण चॅनल आहे, राहुल राईड्स अँड रोम्स म्हणून. सो ते पण जाऊन एकदा चेक करा. सो त्याच्या POVने पण तुम्हाला इकडचे ब्लॉग्स बघायला भेटतील. सो अजून डे 3 आहे आणि डे 3 ला अजून पण गर्दी बघा. नॉर्मलच गर्दी म्हणजे जे जे जवळचे गाववाले आहेत, ज्यांचे दर्शन करायचे बाकी आहेत, तेच लोक जास्त आलेत. काही लोक मुंबईचे पण असतील. तसं ट्रॅफिक वगैरे क्लिअर करून निघालोय आता. आणि पहिला आपण जातोय वराड बत्ता. आणि ते कुठे आलं मलाही नाही माहिती. म्हणून आपण आपल्याला जायचं आहे कारच्या पाठून. अजून पण लोक अंगणेवाडीला यायचे थांबत नाहीयेत. बिकॉज आज पण दर्शन चालू आहे. सो आपली गाडी गेली पुढे, आपण राहिलो पाठी. आपण पण जातो थोडेफार फास्ट. रस्त्याचा थोडाफार एक खराब पॅच आलाय. त्यामध्ये आपली कार गेली आहे पुढे निघून. बघूया, रस्ता तर स्ट्रेटच आहे, कुठे काही वळण नाहीये.
हा रस्ता एवढा छोटा आहे की 2 4 व्हीलर एकमेकांना क्रॉस करतील मुश्किलने, तेवढूसा रस्ता आहे. म्हणजे समोरून जर एखादी 4 व्हीलर आली त्यांना थांबूनच जायचंय. बाईकचं काय, बाईकचं काय कुठून पण टाका. ओके, इथे आपली गाडी उडाली, मग आपण जातोय स्लो. अजून एक रोडचा छोटा पॅच आलाय, पण फक्त एकच गाडी जाईल. बाजूला छोटीशी दरी आहे, वाळ आहे सॉरी. पूर्ण जंगल टाईप. आपण आता आलोय दुर्गादेवी मंदिराच्या इथे. हे कुठलं गाव आहे? कुणकावळा. कुणकावळ्यामध्ये दुर्गादेवी मंदिराच्या इथे आलोय. तेच बाईक लावूया. राईट साईडला आपली गाडी पार्क झाली आहे. सराई मंदिराच्या आतमध्ये आहे. टोटली एकदम मोठा मंदिर आहे. इकडूनच आतमध्ये जायचं आहे आपल्याला. राहुल सावंत. झालं, मंदिरातून निघालोय. आतमध्ये गाराणा वगैरे घातलं. परत आता गाडी स्टार्ट करून आता कुठे विल अपडेट. तर आपण निघालोय. सो नेक्स्ट स्टॉप आहे आपला कट्टा. जातोय कट्ट्याला आता. आपले सूर्यदेव पण मावळायला आलेत. वाजलेत 5:39. कट्टा इथून किती लांब आहे? आय थिंक जवळच असेल. सगळे जरा थांबलो होता नाश्ता करायला. जस्ट नाश्ता करून झाला आता. वाजल्यात 6:46. आणि कुठे चाललोय आपण? वेतोबा. आता चाललोय वेतोबाला. आय थिंक वेतोबा इथून लांब नसेल, जवळच आहे. बिकॉज आजच टाइम आहे. उद्या परत मुंबईला निघायचं आहे. तर उद्या मग काहीच फिरायला भेटणार नाही. उद्या सकाळी सकाळी मुंबईला निघायचं आहे. सो जे काही टाइम आहे ते आजच आहे. आपण रस्ता चुकलेलो. आपल्याला इथूनच परत युटर्न घेऊन पाठवून कुठून तरी राईट किंवा लेफ्ट घ्यायचंय. काही गोरा मध्येच रशी कसं व्हायचं तुमचं? लोकेशन भेटलाय. इथून फक्त 11 मिनिट्स आपल्याला जायचंय. दाखवते पुढे. पाहिजे मला सांगा. आम्हाला वरचा पाहिजे. वरचा म्हणजे पाठी जावं तुम्ही आता. पाठी जावा आणि आलात ना, हो, या रोडने सरळ गाडी घ्या आणि हॉस्पिटलच्या याच्या पाठून सर्कल आहे बघा ना, पुढे टर्न म्हणून सुकाळ रोडला जरा. सुकाळ पोलीस साठी भेटणार. वराड काय बोलताय? नाही सर सांगतो. गाडी घेतलात ना तुम्ही, तर ह्या रोडने गाडी सरळ घ्या. हॉस्पिटलच्या पाठीमागून पुढे विचार जावा. सुकळवाड रानमळू पाट्यावर गेलात की नाही, पोलिसांचे हे लावले. ओके, टर्न मारा. पळच्या नंतर तळगावच्या पुढे जावा आणि अशी समोर हॉटेल वगैरे आहे बघा. पुढे कुसावली येणार. त्याच्या पुढे गेलात ना, पोलीस लाठी येणार. गणेश मंदिर आहे. गणेश मंदिरच्या तिथं पुढे गेल्यानंतर पोलीस लाठी येणार. तिच्या उजव्या साईडला टर्न मध्ये डाव्या साईडला का डायरेक्ट वराड. हॉटेल चिकू सावली. यस चिकू सावली. त्याचं लाव लोकेशन. ते लाव. तुला मग तुमच्या मागे येतो आम्ही. ठीक आहे. सो परत आपल्याला याच रोडने पाठी जायचंय. कारण की ते पाठच्या रस्त्यावरती राहिलं. एक काका भेटलेले, त्याने सांगितलं की तुम्ही चुकीच्या मार्गाला जाताय,
तर तुम्हाला या साईडला जायला पाहिजे. तर परत आम्ही चाललोय पाठी आणि आपली 4 व्हीलर आता आपल्या पाठी आहे. आपण मॅप लावलाय तर त्या हिशोबाने आपल्याला त्यांना न्यायचं आहे. वेतोबाला कुठचे कतारमधलं एक आहे ना. रस्ता आज आहे ना वराड मध्ये ना, हेच आहे ना. चालेल, थँक्यू. तर इथून एक अर्ध्या रस्त्यावरती आम्हाला चेकपोस्ट लागेल. सो त्या चेकपोस्ट वरनं आपल्याला घ्यायचं लेफ्ट वेतोबाला जायला. आणि आता वाजले 7:34 आणि आपला पेट्रोल पण संपत आलाय. तो वेतोबाला जाऊन पहिले आपल्याला बघायचा पेट्रोल पंप. आपल्याला त्यात टाकी फुल करून घ्यायची आहे. ठीक आहे, तो लेफ्ट आला की आपण लेफ्ट करून पुढे जाऊया. तो आपण वेतोबा मंदिरच्या इथून तोवाला लेफ्ट घेतलाय आणि त्याच रस्त्यावरती आपण पुढे चाललोय. आता इकडे पण प्रचंड तुम्हाला काळोख दिसेल. आली एखादी गाडी आली समोरून. अजून एक छोटासा रस्ता आलाय वेतोबा मंदिरला जायला. आम्हाला एक्झॅक्टली नाही माहिती की ह्या रस्त्यावर आहे की नाही आहे. सो परत आम्ही रस्ता चुकलोय. हा रस्ता जो नाहीये जो वेतोबाला जातो. आता मी माझी बाईक घेऊन फक्त म्हणजे आम्ही दोघं विशाली आणि मी एकटा पाठी चाललोय. गाडीला आम्ही तिकडेच थांबवलं. तर इनकेस पाठी एक घर आहे तो त्यांना मी चाललोय विचारायला की हा जर रस्ता जातो की काही दुसरा रस्ता आहे. तर इनकेस काही दुसरा रस्ता असेल तर आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून सांगू की पाठी आहे. हार्डली घर काय जास्त लांब नाही गेलंय, जवळच आहे घर. बिकॉज ती परत गाडी युटर्न मारणार, परत येणार, मग परत ते बोलणार की या साईडलाच रस्ता आहे. डबल धंद्यांपेक्षा आपण गेलेलं बरं. पाठी आलोय. सो ज्या साईडने आपण जो बोर्ड बघून लेफ्ट मारलेला तो लेफ्ट मारायचाच नव्हता. तोच सरळ रस्ता निघतो. म्हणजे सरळ जायचंय तोच रस्ता वेतोबाला. इकडे बोर्ड जैन. तो बोर्ड जैनोबा मंदिरचा होता आणि आपण आतमध्ये गेलेलो चुकून. ठीक आहे, काही टेन्शन नाही. आपण आता सरळ रोडला निघालोय. सो आपण आता राईट रूट वरती आहे वेतोबाला. इथून स्ट्रेट बाकी लेफ्ट राईट आपल्याला बघायचंच नाहीये. सो फायनली मंदिर भेटलंय आम्हाला. कुठलंय? सो वेतोबाचं मंदिर भेटलेलं आहे आपल्याला फायनली. ते गाडी लावूया. तूच बोलले ना 1 मिनिटावर आहे. सो हेच आहे वेतोबाचं मंदिर. पाठचं पण नव्हता वेतोबाचं. सो हा आहे वेतोबाचं मंदिर. श्री वेताळ प्रसन्न. फायनली आपण आलो इथे वेतोबाला. वेतोबाने भरपूर आपल्याला फिरवलंय शक्कीकडे. ठीक आहे, भरपूर टाइम लागला पण पोहोचलो आपण.
तो हे वेतोबा देवाची चप्पल्स आहेत. तो हे बोलतात की रात्रीचे हे चप्पल्स घालून पूर्ण गावभर ते फिरतात. तुम्ही बघू शकता साईजच केवढी मोठी आहे. असे भरपूर सारे चप्पल्स इकडे ठेवलेत. इवन देवळाच्या बाहेर पण आहेत चप्पल्स. हे आय थिंक हे आता त्यांना यूज करायला ठेवले असतील न्यू वन. आपण बाहेरचे चप्पल्स बघूया. ओके, तो हे चप्पल्स आहेत ते न्यू वन आहेत. अजून घातले नाही गेलेत. हे घातले गेलेत. ओके, हे पण घातले गेलेत वाटतं. पण हे वाटत नाही ना घातले गेलेत. पाठीमागे दिसतात हे बघ घासले बघितलं. ओके, तो हे थोडे घासलेले असतात असे म्हणजे करेक्ट साईड घातल्यामुळे ते घासलेले असतात. तो आपण आता श्रीदेवी सातेरी मंदिरच्या इथे. तो वेतोबाचं मंदिर तो तिकडे समोर होता. तिकडूनच जस्ट त्याच्या अपोजिटमध्ये सातेरी देवीचं मंदिर आहे. तर तिकडे पण आलो आपण पाया पडायला. आज भरपूर थकायला झालाय. तसं वेतोबाला येताना आपण इकडे तिकडे फिरलोय. सातेरी देवी. परत वराड मधनं बाहेर पडतोय आम्ही. तो पेट्रोल भरायला थांबलेलो. 810चा पेट्रोल टाकतोय आता. सध्या तरी तेवढंच. हे घे. सो इनकेस जर उद्या अजून लागलं मुंबईपर्यंत जायला सो तो रस्त्यामध्येच आपण टाकून घेऊ. सो 810चा पेट्रोल भरला. जायचंय. आपण ऍक्च्युली जाताना पण इकडूनच गेलो आणि आपण जो नाश्ता केलेला तो या शॉप आय थिंक ते बंद झाला. तर या शॉप वरती आपण नाश्ता केलेला जाताना. तर त्याच रस्त्याने आपण आता रिटर्न जातोय. सो आता नेक्स्ट स्टॉप वगैरे काहीच नाहीये. आता डायरेक्ट जातोय आपण आंगणेवाडीलाच. 7 आजचा डे संपला. सो हा माझा 3rd डे होता जिकडे मी आंगणेवाडीमध्ये आता स्टे करत होतो. आणि भरपूर मजा आली आंगणेवाडीमध्ये राहायला, जत्रा बघायला. रिटर्न आलोय परत आंगणेवाडीला. आपण फनफेअरला जाणार होतो. तो फनफेअर टोटली आता बंद झालाय. तो वरचा व्ह्यू आपल्याला नाही बघायला भेटणार आहे. सो आपण पहिले आता जाऊ खायला. सो ब्लॉग पण मी आता इथेच एंड करतोय. आता इथून डायरेक्ट मुंबई ते आंगणेवाडी ते मुंबईचा एक ब्लॉग दिसेल. तो पण आपण टाकू. सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. चलो बाय. String all you with me.